बिग बॉस मराठी सीझन 5 संपता बिग बॉसच्या मेकर्सनी राखी सावंतला घराच्या आतमध्ये आणलं. पण सर्वात मोठा प्रश्न होता की राखी सावंतला निकीची जिरवण्यासाठी तिकडे बोलवलेलं आहे का? तर मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्राला तसंच वाटलं होतं की फक्त निकीला जिरवण्यासाठी, कारण की सगळ्यांना माहिती आहे जर निकीला कोणी गार पाडू शकतं तर ती फक्त राखी सावंत. कारण की बिग बॉसच्या हिंदीचा जो 14वा सीझन होता त्या सीझनमध्ये राखी सावंतने दाखवलं होतं की कुठल्या पद्धतीने ही जी निक्की आहे तिची बोलती बंद करावी लागते. आणि त्याच पद्धतीने असं वाटतं होतं की आजच्या एपिसोडमध्ये ही जी राखी सावंत आहे ती पूर्णपणे ती जी आपली निक्की आहे ती जी पूर्णपणे फाडून टाकेल किंवा तिला एकदम रडू करेल. पण तसं बिग बॉसने आपल्याला काही दाखवलेलं नाहीये. जरी घडलेलं असेल घरामध्ये तरी फक्त थोड्याशा 1-2 वेळेस तिला टोमणा मारायचा प्रयत्न केला असंच आपल्याला दाखवलेलं आहे. आता पूर्ण प्रकरण काय मला माहिती नाही, कारण की पर्सनली आता जे काही हे जे संपूर्ण 3 जण आज घरामध्ये आले होते त्यांनी कोणीही निक्कीच्या विरोधामध्ये काहीही कोणी बोलले नाही. निक्की तूच सगळ्यात भारी, तूच लय भारी, अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे बोलायचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता असं मला वाटायला लागलेलं आहे की निक्कीच बिग बॉस कदाचित जिंकू शकते. कारण की आज जे काही घडलेलं आहे, ज्या भाऊच्या धक्क्यावर, भाऊ तर नव्हते पण जे 3 सदस्य पाठवले होते, 3 गेस्ट पाठवले होते, त्यांनी तिकडं एक हिंट दिलेली आहे की निक्की ही या वर्षीची विनर होणार आहे. आणि त्यानंतर राखीने ज्या पद्धतीने संपूर्ण घरासमोर आल्यानंतर ज्या प्रकारे सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून दिलं की बाबा ती डीपी दादाला बोलली की तुम्ही तर सोफा आहात, तुम्ही सोफा कुठे आहे आपला, तर त्याने म्हणजे टोमणा वगैरे मारायचा मस्तपैकी खेळायचा प्रयत्न केला. तिने अचानक जाऊन त्या आपल्या अभिजितच्या अंगावर देखील उडी मारली. अभिजितचा असं मला वाटलं की एका वेळेस की हातबीत मोडतोय का काय, पण अभिजित आणि राखी सावंत हे एकमेकांच्या शेजारी राहतात असं आपल्याला समजलेलं आहे या एपिसोडमध्ये बघूनच. आणि त्या दृष्टिकोनातून ते एकमेकांना खूप चांगलं ओळखत आहेत आणि त्यांची तिकडे बॉन्डिंग देखील दिसली आणि ते एकमेकांसोबत तिकडे खूप जास्त कम्फर्टेबल होते. तिकडे ती जान्हवीला म्हणते काळी नागिन, अरे खूप काय प्रकारे बोलायचा प्रयत्न केला या आपल्या राखी सावंतनी. आणि पर्सनली मला तरी हे खूप आवडलं. पण ज्या कारणासाठी तिला घरामध्ये पाठवलेलं होतं ते कारण तर आपल्याला काही दिसलं नाही आणि फक्त हेच दिसलं की निक्कीला तिकडे जिंकवायचा प्रयत्न बिग बॉस करत आहेत. आणि मित्रांनो, तुमचं काय मत आहे? राखी सावंत घरामध्ये आली, तिने जे काय केलं त्यावर नक्की मला कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.